वळूया पुढील बातमीकडे। बातमी आहे मराठा मोर्चा संदर्भात। मराठा मोर्चाचा आजचा 5वा दिवस आहे। जरांगेंचा मोर्चा हा पुण्यातल्या खराडीमधून लोणावळ्याकडे मार्गस्थ झालेला आहे। मराठा आरक्षणासाठी मागील बऱ्याच दिवसांपासून राज्यात आंदोलन सुरू आहे आणि याच दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला आरक्षणासाठी दिलेली 24 डिसेंबरची मुदत ही संपलेली आहे। त्यानंतर आता मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे 20 जानेवारीपासून मुंबईसाठी निघालेले आहेत। आज खराडी बायपास ते लोणावळा दरम्यान चंदननगर खराडी बायपास इथून निघालेले आहेत। तळेगाव दाभाडे इथं दुपारी ते जेवण करणार आहेत आणि आज लोणावळा इथं ते मुक्कामी असणार आहेत। खराडीमधून लोणावळ्याकडे मार्गस्थ झालेले आहेत। मराठा मोर्चाचा आजचा 5वा दिवस आहे आणि खराडीमधून लोणावळ्याकडे हा मोर्चा मार्गस्थ झालेला आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून मनोज जरांगे हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून लढा देत आहेत आणि आता त्यांनी मराठा मोर्चा सुरू केलेला आहे। 20 जानेवारीपासून त्यांचा हा मोर्चा अंतरवाली सराटी इथून निघालेला आहे, जो 26 जानेवारीपर्यंत मुंबईमध्ये पोहोचणार आहे। मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिलेला आहे आणि त्याच संदर्भात त्यांनी मराठा मोर्चा काढलेला आहे। एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा। खराडीमधून लोणावळ्याकडे हा मराठा मोर्चा मार्गस्थ झालेला आहे। आज हा मोर्चा लोणावळा इथं मुक्कामी असणार आहे आणि त्यानंतर उद्या पुन्हा एकदा मुंबईकडे हा मोर्चा कूच करणार आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांनी लढा सुरू केलेला आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांनी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनही केलेली आहेत आणि त्यांनी दौरे देखील केले आहेत विविध ठिकाणी। आता त्यांनी मराठा मोर्चा सुरू केलेला आहे। 20 जानेवारीपासून सुरू झालेला हा मराठा मोर्चा विविध ठिकाणं घेत 26 तारखेपर्यंत मुंबईमध्ये पोहोचणार आहे। मराठा मोर्चा हा हळूहळू पुढे मार्गस्थ होतोय, मुंबईच्या दिशेने कूच करत आहे। आज मराठा मोर्चाचा हा 5वा दिवस आहे आणि आज लोणावळ्या इथं हा मुक्कामी असणार आहे। त्यानंतर उद्या पुन्हा एकदा हा मोर्चा पुढे मार्गस्थ होणार आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हा लढा सुरू करण्यात आलेला आहे। आम्ही आता मुंबईमध्ये जी जात आहोत ते आम्ही आमचं आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार नाहीत। दुर्दैवाची गोष्ट अशी की मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा एक निर्भीड माणूस, त्यांची आज परिस्थिती तुम्ही जर बघितली, तब्येत खालावलेली आहे, बेट लावलेला आहे, रात्री 5 वाजता या ठिकाणी सभा झालेली आहे आणि अशा अवस्थेत जर आमच्या समाजातल्या कुठल्याही समाज बांधवाला काही झालं तर या सरकारचा आम्ही नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही। जय जिजाऊ। महाराष्ट्र जागा केला एकाच वाघानं, एकाच वाघानं। महाराष्ट्र जागा केला एकाच वाघानं, एकाच वाघानं। अरे एका वाघानं जिजाऊच्या शिवबानं, अरे एका वाघानं जिजाऊच्या शिवबानं। महाराष्ट्र जागा केला एकाच वाघानं, एकाच वाघानं। माझा ताफा घेऊन इथे आलेली आहे। आम्ही कुणबी आहे आणि आमचे बांधव हे मराठा आहेत, सगळे सोयरे आमचे आहेत, तर त्यांना सरकार शासनाने द्यावं ही रास्त मागणी आहे, ही कायदेशीर मागणी आहे। इतर प्रवर्गामध्ये जे टाकलेले आहेत त्यांना सगळे सोयरे का
भाऊकी का पालकाचे किंवा आईचे आहे कुठलेही आलेलं नाहीये. शेतीवर आधारित समाज आमचा आहे, कृषक समाज आहे आणि सरसकट मराठ्यांना कुणबीमध्ये दाखले देण्यात यावे. त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहून या सरकारने निर्दयीपणाने वागू नये. आणि आज मी या तुकाराम महाराजांच्या किंवा संत तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमीमधून, शंभू राजांच्या भूमीमधून मी बोलत आहे. आणि जर ही यात्रा या ठिकाणावरून जाते तर कमीत कमी या विचारांचे वारसदार तुम्ही जर म्हणून घेत असाल तर नक्कीच 100% या मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे. आणि मगच आम्ही तुम्हाला म्हणू की बाबा तुम्ही हे महाराष्ट्राचे कैवारी आहात. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे मोर्चा घेऊन मुंबईकडे निघालेत. या रॅलीचा आजचा 5वा दिवस आहे. जरांगे यांची ही रॅली आज पुण्यामध्ये पोहोचलेली आहे. या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी बारामतीतून हजारो मराठा बांधव हे पुण्याच्या दिशेने रवाना होत आहेत. या मराठा बांधवांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी. पाहूया. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. यंदा त्यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने लाखो मराठा बांधव हे त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. मी सध्या बारामतीमध्ये आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या संख्येने या ठिकाणी देखील मराठा बांधव जे आहेत ते मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी बारामतीच्या दिशेने निघालेले आहेत. आपण या या ठिकाणी आज आपण बारामतीतून मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी निघालेले आहेत. कसं नियोजन असणार आहे? आज बारामतीचा सर्व मराठा समाज आज मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी आझाद मैदान मुंबईच्या दिशेने निघालेलं आहे. आज बारामतीमधून 1,500 गाडी, 1,500 4 व्हीलर, 25 टेम्पो आणि जवळजवळ 200 ते 300 मोटरसायकली असा सगळा ताफा आज मुंबईच्या दिशेने जाणार आहे. जरांगे पाटील जो आदेश देतील तोपर्यंत आम्ही सर्वजण मुंबईमध्ये असणार आहे. ज्या मिनिटाला जरांगे पाटलांचं आंदोलन यशस्वी होईल आणि त्यांचा आदेश येईल त्याच वेळेस आम्ही सर्व माघारी येणार आहे. सर्व आंदोलन हे शांततेच्या मार्गाने होणार आहे. पण बारामतीकर म्हणून आम्ही आज सर्व राज्यकर्त्यांना इशारा देतो, जो आम्हाला आरक्षण देईल इथून पुढे तोच आमचा नेता. या ठिकाणी आपण पाहू शकतो बारामतीतून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा आणि रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी मराठा बांधव हे बारामतीवरून आता पुण्याच्या दिशेने रवाना होत आहेत.